आय एम ब्युटिफुल, आय एम स्ट्रॉंग, आय अट्रॅक्ट लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. मी खूप भाग्यवान आहे. माझं आयुष्य सर्वात सुंदर, सर्वात आनंदी आहे. मी दिवसेंदिवस स्वस्त, हेल्दी, फिट आणि मस्त होत चाललेली आहे. ते खूप चांगल्या मार्गाने छान 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 पैसे येत आहेत. मी खूप यशस्वी आहे, हेल्दी आहे, सर्व सर्व सर्व. मी खूप आनंदी आहे. सो आज मी तुमच्यासोबत बायकांनी आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं ते शेअर केलेलं आहे. आणि तो व्हिडिओ शेअर करताना मला खरंच खूप छान वाटलं. कारण मला माहीत आहे बघा, आपण सकाळी उठलं की आपल्या डोक्यात पहिलं असतं, बाई गं काय तेच ते रुटीन, उठा लागा कामाला, किचन आवरा, मुलांचा टिफिन बांधा, मुलांची घाई गडबड. म्हणजे विचार करून करूनच आपण अर्धे थकतो, नंतर कामं करून करून बाकीचं राहिलेलं थकतं. हो की नाही? तुमच्यासोबतही असंच होतं की नाही? सो या गोष्टीचा ना काल अचानक मला ना ह्या गोष्टी रिअलाईज झाल्या की माझ्यासोबतच नाही, तुमच्यासोबतही ह्या गोष्टी होत असतील. सो म्हणून जरा तुम्हालाही पॉझिटिव्ह वाईब्स मिळाव्यात म्हणून मी कालचा तो व्हिडिओ शेअर केला. आणि लिटरली सांगते, मी माझ्या आयुष्यात खूप महिने झाले या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करते आहे. मी आरशासमोर येऊन असं नेहमी बोलते, पण काल म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं की आता दररोज एकच गोष्ट आपल्याला नाही आठवत किंवा आपण वेळेवर विसरतो किंवा काय बोलावं असं होतं. सो त्यामुळे मग आपण अशा प्रकारे लिहून ठेवू शकतो आपले पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह. आणि लिहून ठेवलं की आपण विसरत नाही. म्हणजे आता दररोज आपण आरशासमोर जातोच जातो, दिवसातून 3-4दा जातोच जातो. सो एरवी तरी आपल्याला विसर पडू शकतो कामाच्या गडबडीत, पण असं आपण आरशासमोर आलं की आपल्यासमोर जर हे पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह असले, सो नाही आपण पूर्णच्या पूर्ण 10 वाचू, त्यातले 3-4 तर वाचू, आपली किमान नजर तर पडेल आणि आपल्या लक्षात तर येईल, अरे आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे, छान छान विचार करायचा आहे, स्वतःवर खूप प्रेम करायचं आहे आणि मस्त आनंदी जीवन जगायचं आहे. सो त्यासाठी जे आहे मी हे लावलंय. सो तुम्हीही लावा. म्हणजे मला एक सवय होती की सकाळी उठून मी हे पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह जे आहे जी बडबडायची, पण आता ना हे इथे लिहिल्यामुळे काय झालं, कालही दिवसातून 5-6 वेळा तरी मी हे वाचले आणि आताही हे चौथ्यांदा मी वाचते आहे. सिरियसली खूप फरक पडतो. माहिती आहे का, आता प्रत्येकच गोष्ट, आता तुम्ही म्हणाल स्नेहा फक्त पॉझिटिव्ह राहिल्याने प्रत्येकच गोष्ट मिळते का? माहिती आहे का, नाही मिळत. त्यासाठी कर्मही चांगले करावे लागतात. कर्म चांगले मीन्स स्वतःची कामंही व्यवस्थित करावी लागतात. आता तुम्हाला वाटत असेल की मला ही गोष्ट मिळाली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स तर द्यावेच लागतील. सो आपले कर्म, आपली कामं जी आहेत, आपले एफर्ट जे आहेत तिथे कमी पडू शकतात, पण कधी ना कधी ती आपल्याला मिळणार असते. आपली इच्छा असेल तर ती गोष्ट आपल्यापर्यंत युनिवर्स पोहोचवतोच. फक्त इच्छा तितकी प्रबळ पाहिजे. आणि हां, प्रत्येकच गोष्ट मिळेल असंही नाही. अगदी अवाक्याबाहेरचं आपण म्हणू की मिळेल मिळेल मिळेल, तर ती मिळायला वेळही लागू शकतो किंवा कधी मिळणारही नाही. पण एक गोष्ट त्यातनं आपल्याला मिळते, ते म्हणजे समाधान, आनंद मिळतो. बघा, एखाद्या वेळेस ना म्हणजे कामं भरपूर असतात, एखादी गोष्ट हवी असते, मिळत नाही, कामं वेळेवर होत नाही, सो आपल्याला भरपूर भरपूर चिडचिड होते. त्या गोष्टीचा आपण स्वतःला त्रास करून घेतो, आपल्या नवऱ्यावर चिडचिड होते आणि मुलांवर तर खूप जास्त चिडचिड होते. पण आपण जर या पॉझिटिव्ह अफर्मेटिव्हचा जर सराव केला ना, नेहमी नेहमी वाचून वाचून ह्या गोष्टींना आपल्या डोक्यात फिरत राहतात आणि जे आपल्या विचारात असतं ते आपल्या कृतीत यायला लागतं. म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आपल्या डोक्यात असते ना, मग ती आपल्या कामात, आपल्या कृतीतून दिसायला लागते. आपल्याला त्याचा अनुभव येतो, हळूहळू आपण आनंदी होतो आपोआप. ठीक आहे, एखादं काम नाही झालं का, नाही होऊ दे, मी उद्या करेल किंवा सायंकाळी करेल, किंवा नाही झालं तर ते इतकं काही इम्पॉर्टंट नव्हतं, होऊन जाईल, किंवा एखादी गोष्ट जाऊ दे, ती नंतर मिळणार असेल मला. म्हणजे असे जे आहे हळूहळू आपलं ना जो पॉझिटिव्ह दृष्टिकोन असतो ना, तो डेव्हलप होत जातो. म्हणून म्हणजे अगदीच ते आहे ना, सिक्रेट बुक आहे त्यात दिलेलं आहे की ज्याचा तुम्ही विचार कराल ते तुम्हाला मिळेलच. म्हणजे अगदीच मिळालं नाही ना तरी त्या गोष्टीचा त्रास मात्र होणार नाही, हे मी अनुभवातून सांगते आहे. सो प्लीज डू प्रॅक्टिस, करून बघा. मी म्हणते आहे म्हणून तरी करून बघा. सो चला बघा, त्या सिक्रेट बुकमध्ये मी खूपदा वाचलेलं आहे की आपण ज्या गोष्टीचा विचार करतो किंवा जी गोष्ट आपल्याला हवी असेल ना, सो ती गोष्ट आपल्यापर्यंत येते, तिच्याबद्दल आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला तर. आणि काल मला त्या गोष्टीचा अनुभव आला. कसा ते मी तुम्हाला गोष्टी दाखवते आणि सोबतच जे आहे शेअर करते. आम्ही ना रोज सायंकाळी फिरायला जातो. कालच्या व्हिडिओमध्येही तुम्ही काही क्लिप्स बघितल्या असतीलच. फिरताना आम्हाला काही फुलं दिसतात जी रेन लिलीची असतात.
खूप गाड्या वाहत आहेत. मी यानंतर व्हॉइस ओव्हरच करेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येणारच नाही. सो रोज सायंकाळी आम्ही जेव्हा फिरायला जातो ना, तर रस्त्याच्या दोन्ही साईडला ही रेन लिली फुललेली दिसते. दोन्हीकडून मस्त येलो येलो दिसतं. आणि प्रत्येक वेळेस मी शिल्पाला म्हणते, काय गं शिल्पा, आपण प्लांट्सची किती काळजी घेतो, एका एका पानाच्या ग्रोथसाठी आपण किती प्रयत्न करतो, फुलं यावीत म्हणून किती आपला म्हणजे प्रयत्न असतो, पण आपल्या बाल्कनीत फुलं येत नाही. आणि इथे बघा, इथे बघ, या जमिनीवर कोणी काळजी घेणारं नाही, कोणी पाणी टाकणारं नाही, काहीच नाही, तरीसुद्धा किती छान फुलं उमलतात. मला तर वाटतं यातले 7-8 प्लांट्सनं असे तोडून घेऊन जावेत आणि माझ्या प्लांटरमध्ये ग्रो करावेत, म्हणजे मलाही अशी फुलं मिळतील. तिला तर म्हणतेच मी रोज, पण नंतरही घरी आल्यावर माझ्या डोक्यात त्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि काय कमाल झाली आज सकाळी बघा, हे रेन लिलीचं जे झाड आहे ना, माझ्या प्लांटरमध्ये आपोआप आलेलं. आणि मी विचार करते आहे की लसूण वगैरे कधी टाकल्या गेला असेल, त्याचं असेल, म्हणजे इमॅजिनही केलं नव्हतं की हे रेन लिली असेल. आणि आज जेव्हा फूल आलं तेव्हा काय आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. खूप विचार करत होते आणि प्रयत्न करणार होतेच मी, पण कधीतरी या प्लांटरमध्ये कुठनं तरी ती बी पडली असेल किंवा खालची माती मी घेऊन येत असते, त्यात एखादी बी असेल आणि हे प्लांट उगवलं. म्हणजे कायच सांगू, आज म्हणजे जसं फूल बघितलं ना सकाळपासनं, तशी माझ्या चेहऱ्यावर ही अशी स्माईल आहे. आणि त्यानंतर हे फिल्टर किती दिवस झाले याचं घरानं सांगते आहे मी तुम्हाला. अकोल्याला घेऊन गेली दुरुस्तीसाठी, पण त्यांनी भरपूर पैसे सांगितले, सो आम्ही रिटर्न घेऊन आलोत. 4-5 दिवस झालेत मी ना ते हॉलमध्येच ठेवलं. म्हटलं पसारा दिसला तर चालेल, पण आरोहीच्या पप्पांचं लक्ष त्यावर गेलं पाहिजे आणि हे काम आपल्याला करायचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. रोज त्यांना ते फिल्टर दिसायचं, रोज ते ना एका व्यक्तीला कॉल करायचे, येता का, दुरुस्त करून देता का, पाहून तरी जा, पण समोरून नो रिप्लाय. तो व्यक्ती आज येतो, उद्या येतो, परवा येतो, असं करून जे आहे आरोहीच्या पप्पांना फिरवत होता. झाले आता 8-1 दिवस त्याला. आणि शेवटी काल आरोहीचे पप्पा बोलले, बस आता मी सरळ जातो आणि फिल्टर घेऊन येतो, या फिल्टरचं बघूयात नंतर काय करायचं ते. आणि मी आरोहीच्या पप्पाला, नका हो घाई करू, आता आहे सध्याची आपल्याकडे कॅन, येऊन जाईल तो फिल्टरवाला दुरुस्त करायला, कशाला पैसे गमावता, असं काहीसं बोलले. आणि आज सकाळी तो फिल्टरवाला स्वतःहून आला, फिल्टर दुरुस्त करून गेला. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट दाखवायची, हा पसारा नाही दाखवायचा आहे तुम्हाला. ॲक्च्युली माझ्या गार्डनमध्ये भिंत खूप खचली होती. खचली मीन्स सिमेंट खूप जास्त, प्लास्टर खूप जास्त खराब झालं होतं, ते पडत होतं. सो किती दिवस झाले आरोहीच्या पप्पांच्या मागे लागलेली मी, कंप्लेंट द्या, कंप्लेंट द्या, हे आज करतो उद्या करतो कंप्लेंट, असं करत करत टाळत होते. पण एक दिवस असंच सर्वे करणारे आले, त्यांनी विचारलं, काय तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे का, कुठे प्लास्टर वगैरे निघालं का. मी बोलले आणि आज ते लोक आले आणि त्यांनी करूनही दिलं. आणि हे जे सर्व कामं माहीत आहे सकाळी 10च्या आधी झाले. बरं चला, आता पसारा आवरायचं आहे, झाडायचं आहे, पुसायचं आहे, म्हणजे कामं झाली, पण त्यासोबत भरपूर माझी कामंही वाढलीत. पण ते मी आज आनंदाने करेल, कारण म्हणजे माझ्या मनासारखे झालेत म्हणून. चला, सो माझे तिन्ही कामं जे इतक्या दिवसाचे पेंडिंग होते ते सर्व झालेत. आणि आरोहीच्या पप्पांना तर इतकं आश्चर्य वाटत होतं की किती दिवस झाले याला मी कॉल करतो व्यक्तीला, तो मला टाळत होता. आज स्वतःहून फोन करून म्हणतो की ठीक आहे साहेब, आज वेळ आहे का, येऊ का, किंवा हे प्लास्टरचं किती दिवसाचा मी कंटाळा करत होतो तेही स्वतःहून आले वगैरे वगैरे. काही नाही, एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, फक्त पॉझिटिव्ह राहा, होपफुल राहा. आज न उद्या जे आहेत आपली कामं होणारच आहेत, या ना त्या मार्गाने होतील. आपलं कामं करत राहा, नेहमी म्हणजे विश्वास ठेवा आणि होपफुल राहा. आणि हो, मेहनत करायची तयारी ही नेहमीच ठेवा. आता बघा, माझी कामं झाली, पण माझी कामं ही फार वाढली त्या गोष्टीमुळे. फिल्टरवाला दुरुस्त करून गेला, पण त्याने भरपूर पसारा केला होता, तो आवरला आहे मी. त्यानंतर हे जे लोक होते, जे भिंतीचं प्लास्टर त्यांना व्यवस्थित करायचं होतं, त्यांनी आधी तर जिथे जिथे प्लास्टर निघालेलं होतं ती सर्व भिंती उकरून काढली, नंतर प्लास्टर केलं. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता माझ्या दोन्ही बाल्कनीचा काय हाल झाला असेल. सो त्यानं मी झाडल्या, त्यानंतर व्यवस्थित क्लीन केल्या. आज माझे कपडेही वॉश करायचे राहिले होते या सर्व गडबडीत, सो कपडे वॉश केले आणि भरपूर कामं केलीत. आणि त्यानंतर जे आहे आता मी पुन्हा बाल्कनीमध्ये आलेली आहे. इथे मी झाडं धुते आहे खरे, पण माझं सर्व लक्ष खालीच आहे, कारण कुणाच्या अंगावर सायंकाळची वेळ आहे, सायंकाळ म्हणजे 4-1 वाजले असतील.
बाहेरनं बायका वगैरे बसलेल्या असतात. सो भीती की त्यांच्या अंगावर जायला नको, नाहीतर ज्या म्हाताऱ्या आजी वगैरे आहेत आमच्या बिल्डिंगच्या मग त्या म्हणजे ओरडतात. सो त्यामुळे खाली व्यवस्थित लक्ष देऊन जे आहे सर्व प्लांट मी वॉश केलेत आणि जिथे सिमेंट लावलेलं ना त्यालाही पाणी देऊन दिलं. पाणी दिल्याने सिमेंट कसं स्ट्रॉंग होतं. नंतर या विंडोमध्ये कूलर लावलेला होता. सो तीही म्हणजे बरीच घाण झाली होती. सो तीही वॉश केली. इवन मी भिंतच वॉश करून घेतली असं म्हटलं तरी चालेल, कारण ती ना रफ आहे. प्लास्टर त्याचं ना छान म्हणजे वॉलपुट्टी केलेली नाही, त्यामुळे त्यामध्ये धूर भरपूर साचून राहतो. सो त्यामुळे आधी झाडली आणि त्यानंतर धुवून घेतली, त्यामुळे पूर्ण धूळ निघाला आणि माझी ती बेडरूमची बाल्कनी खूप मस्त प्रकारे जी आहे फायनली जी आहे क्लीन झाली असं म्हणता येईल. त्यानंतर मनात आलं चला याही बाल्कनीमधले प्लांट सर्व वॉश करते. उन्हाळ्यात केले होते 1-2दा, पण जेव्हापासून पावसाळा सुरू झाला तेव्हापासून केलेलेच नाहीत आणि पाऊस आला तरी फक्त जे ग्रिलला प्लांट्स आहेत ना तेच प्लांट्स धुतल्या जातात. अदर प्लांट्सला म्हणजे काही पाऊस मिळतच नाही. सो म्हटलं चला तेही प्लांट्स धुवून होतील आणि मला हे प्लांटर तुम्हाला दाखवायचं होतं. बऱ्याचदा कमेंट्स येतात या प्लांटरसाठी की मी हे कसं बनवलं. सो आज सांगते मी तुम्हाला कसं बनवलं. जो खालचा भाग दिसतोय ना तो आपला जो मोठा माठ असतो काळ्या कलरचा तो आहे. तो बरोबर मधातनं कट केला मी. त्यासाठी मला अर्धा दिवस गेला माझा. भरपूर एफर्ट्स लागले, भरपूर मेहनत लागली, पण त्याचं म्हणजे फळही मला मिळतं आहे कौतुकाच्या रूपात. सो कट केलं, त्यावर पेंट केलं, छान नाकीडोळी काढले आणि आपल्या मॉपचा जो दांडू असतो स्टीलचा तो त्यामध्ये रोवला आणि हे जे एशियन पेंटचे डबे असतात बघा 1-1 लिटरचे ते मस्त पेंट करून त्या रॉडमध्ये फिट केलेत आणि झालं माझं मस्त हे प्लांटर तयार. खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करा. तुमच्याकडे माठ असेल ना सो तुम्ही तयार करू शकता. नसेल ना माठ तर छोटं मटकं जरी असलं त्यापासूनही अशा टाईपचं छोटंसं प्लांटर तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर दिसतं आणि भरपूर झाडं एकाच प्लांटरमध्ये येतात. आता 2-3 दिवसापासून एक सेम कमेंट येते आहे, ती म्हणजे ताई तू बनवलेला टेबल लॅम्प दाखव. सो हा आहे माझा टेबल लॅम्प. अगदी वेस्ट मटेरियलपासून बनवलेला मी, पण घराला याच्यामुळे खूप छान लुक येतो. आता तुम्हाला टेबल लॅम्पसाठी जी बॉटल यूज केली होती ती दाखवायची होती. सो चला या जवळून दाखवते. ॲक्च्युली काही फारसं पेंट केलेलं नाही, फक्त पूर्ण बॉटलला मी येलो कलर दिलेला आहे. आणि तुम्हाला हे दाखवताना मला ना एक गोष्ट सुचली आणि म्हटलं बघूयात. माझ्याकडे बरेचसे जे आहेत म्हणजे बॉटल आर्ट आहेत. सो आय थिंक की फक्त हा जो पाईप आहे ना या बॉटलच्या वर लावलेला सो तो आपण काढूयात आणि तो ना दुसऱ्या इतर बॉटलमध्ये टाकून जे आहे आपण इन्स्टंटली जे आहे एखादा नवीन म्हणजे नवीन लुक देऊयात या टेबल लॅम्पला असं म्हणत लगेच मी ही बॉटल घेऊन आली. त्यावर धूळ होती जराशी, ती क्लीन केली आणि लगेच लॅम्प बंद करून तो पाईप म्हणजे काढायला घेतला. मला वाटलं इझिली निघून जाईल, पण इतके एफर्ट्स घेतले की तो पाईप तुटला माझ्याच्याने. तुटला मीन्स जराशी चीर गेली त्यावर, पण तो मी आणखी काढायचा प्रयत्न केला असता तर मात्र त्याचे 2 तुकडेच झाले असते आणि आत्ता काही ते त्याचे तुकडेच झालेले मला परवडणारं नव्हतं. म्हणजे पाईप आहेत माझ्याकडे तसे, पण ते मी बेडमध्ये टाकलेले. त्यानंतर ते काढा, कट करा, कलर द्या, भरपूर वेळ आणि मेहनत गेली असती माझी. म्हणून रिस्क काही मी घेतली नाही आणि त्या बॉटल लॅम्प करायचं जे माझं प्लॅन होता तो मी तिथेच रद्द केला. जाऊ द्या, तुम्हाला तसंही हाच लॅम्प बघायचा होता ना. सो चला या छानशा लॅम्पसोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते. बाय.